दिल्लीच्या जंतर मंतर इथं मागच्या 33 दिवसापासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सातत्यानं सुरू असल्याचं बघायला मिळतंय। 20 तारखेला संसदेवरती जो मोर्चा कॉकरोच जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेला होता, त्यानंतर अजूनही मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जंतर मंतर परिसरामध्ये असल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। मी सध्या दिल्लीतील जो जंतर मंतरकडे येणारा संसद भवन मार्ग आहे, त्या मार्गावरची ही सगळी सकाळच्या वेळची दृश्य दाखवतोय। हा मार्ग म्हणजे कॅनॉट प्लेस जो सर्कल आहे कॅनॉट प्लेसचा, त्या सर्कलकडनं जंतर मंतरकडे येणारा हा रस्ता आहे। पण हा रस्ता कॅनॉट प्लेसपासूनच बंद करण्यात आलेला आहे। इथपासून पुढे साधारणतः 100-150 मीटर अंतरावरती जंतर मंतरकडे जाण्याचा रस्ता आहे। मात्र त्यापूर्वीच आपण बघू शकतो दिल्ली पोलिसांकडनं बॅरिगेटिंग जे आहे ते पूर्णपणे केलेलं आहे। हे तीनही रस्ते आहेत, म्हणजे इकडून खालून येणारा रस्ता असेल, सरळ कॅनॉट प्लेसकडे जाणारा रस्ता असेल आणि डाव्या बाजूला जाणारा असणारा रस्ता असेल, हे तीनही रस्ते दिल्ली पोलिसांच्या बॅरिगेटिंगने पूर्णपणे बंद करण्यात आल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। इकडे आपण बघू शकतो दिल्ली पोलिसांच्या गाड्या देखील या रस्त्यावरती तैनात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। दिल्ली पोलीस असतील, रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान असतील, हे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तैनात आहेत। आताही आपण समोर बघू शकतो आंदोलक याही रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती आहेत। आंदोलकांकडनं घोषणाबाजी खरं तर या सगळ्या परिसरामध्ये केली जात असताना बघायला मिळते। म्हणजे जंतर मंतरमध्ये तर आंदोलन सुरूच आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आहेत, पण जंतर मंतरच्या बाहेरही रस्त्यांवरती आंदोलक असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। दुसरीकडे आपण या ठिकाणी जर बघायला गेलं तर रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी किंवा जवान या ठिकाणी तैनात आहेत। त्यांच्या अधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी या सगळ्या जवानांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं या सगळं आंदोलन हाताळायचं या सगळ्याच्या सूचना खरं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या जवानांना काही वेळापूर्वी दिल्याचं देखील चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। मोठ्या प्रमाणावरती आंदोलक या सगळ्या परिसरामध्ये असल्यामुळे आंदोलन व्यवस्थितरित्या हाताळण्याचा प्रयत्न सगळ्यांकडनं केला जात आहे। अशा पद्धतीच्या पोलिसांच्या ज्या फॅन्स आहेत, म्हणजे वरुण एक ही जी दिल्ली पोलिसांची फॅन आहे, यासह इतर देखील दिल्ली पोलिसांच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील या ठिकाणी असल्याचं बघायला मिळतं। आपण बघू शकतो रॅपिड ॲक्शन फोर्सची ही जी गाडी आहे त्या गाडीवरती एक जवान तैनात आहेत आणि पूर्णपणे आंदोलन करत आहे त्या आंदोलकांकडे या सगळ्या अधिकाऱ्यांचं लक्ष असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। आंदोलक मोठ्या प्रमाणावरती येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान आजही सातत्यानं पहारा देतानाचं दृश्य जंतर मंतरच्या बाहेर जे संसद मार्गचा रस्ता आहे त्या मार्गावरती पहारा देतानाचं दृश्य आज आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।